नमस्कार. आज आपण प्राय किचन मराठीमध्ये आपण कोकण स्पेशल फिश थाळी बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी मस्तपैकी सुरमईचं कालवण, सुरमई फ्राय केली, भगार भात, हा तांदळाचा भात असतो पण याला भगार भात म्हणतात, भाकरी आणि आपली सोलकढी आणि फिश थाळी पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि आपल्या प्राय किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण आता फिश थाळी करायला घेऊया. या ठिकाणी मी अर्धा किलो सुरमई स्वच्छ पाण्याने धुवून घेते. बघू शकता मस्त ताजी फ्रेश सुरमई आहे. ती कशा पद्धतीने धुवायची ते सुद्धा मी ते दाखवणार आहे. ते मी बाजारातून आणताना सुरमई कट करूनच आणली. ती आता अशा पद्धतीने स्वच्छ धुवायची, मधली ती घाण आहे ती काढून टाकायची आणि हलक्या हाताने धुवायची, कारण सुरमई नाजूक असते त्यामुळे त्याचे लगेच तुकडे येतात. म्हणून स्वच्छ आणि हलक्या हाताने अशी छान धुवायची. हे बघा मी दाखवते या पद्धतीने, तुम्ही बघा कशी धुवायची ते. अशी आता सुरमई स्वच्छ सगळी धुवून घ्यायची, कारण मच्छी स्वच्छ धुतली की कशी आपल्या खायला पण छान वाटते. अशा पद्धतीने मी सगळी सुरमई धुवून घेणार आहे. सुरमई धुवायला काय सोपी आहे, पण फक्त हलक्या हाताने धुवायची, तुकडे होऊ नयेत असं बघायचं, कारण फ्राय करताना आपल्याला अखंड तळायला फ्राय करायला पण चांगली वाटते. त्यामुळे अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतली, बघू शकता. आता याच्यावरती आपण मसाला लावून घेऊया. 2 चमचे हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, असं काहीच यायचं नाही. मीठ घालायचं चवीनुसार, मी तर अर्धा चमचा मीठ लावलं आणि जरासं तेल टाकायचं. त्याने तेलाने काय होतं, हा मसाला व्यवस्थित मच्छीला होतो ना. अशा पद्धतीने आपण लावून घ्यायचा. या ठिकाणी तुम्ही सगळा मसाला एका वाटीत करून घेतला तरी चालेल, पण मला आता सवय झाली मच्छीला मसाला लावते, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच मसाला लावते. बघू शकता छान आपला मसाला लावला जातो मच्छीला. मच्छी पण ताजी आणि फ्रेश छान आहे. मच्छीने मी बघून आणायची, वास येतो का नाही ते पाहायचं मच्छीला. अशा पद्धतीने छान ताजी फ्रेश मच्छीनेच असा मसाला लावून घ्यायचा. तर आपण बाजूला ठेवा मसाला लावून. आता मच्छीचं कालवण करण्यासाठी आपण सगळा मसाला तयार करून घेऊया. वाटण काढायचं, त्यासाठी ते मी धने घेतले 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा बडीशेप घेतली, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं घेतलं थोडंसं, 2 लाल मिरच्या घेतल्या, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा घेतला. आता मिक्सरच्या भांड्यात कांदा टाकला, 2 लाल मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलं, साधारण 2 चमचे खोबरं घेतलं ओलं, धने, बडीशेप. आता सगळा मसाला आपण मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने मी एकदम बारीक मसाला वाटून घेते, म्हणजे कसं कालवण जास्त आपल्याला उकळायला लागत नाही, म्हणजे असं वेळ लागत नाही उकळण्यासाठी. आता ह्या एका फॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलं, कारण आपण मच्छी फ्राय करणार आहे म्हणून मी कालवण करताना तेलाचा वापर कमी केला आहे. आता याच्यामध्ये जरासा हिंग टाकला, हळद टाकली आणि आपलं वाटलेलं वाटण टाकलं. ते आता तेलामध्ये फ्राय करायचं. आपल्याला जसं कालवण करायचं त्या हिशोबानेच आपण वाटण टाकायचं. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर कमी वाटण बाकी ठेवलं तुम्ही तर आठवड्याभर वाटण चांगलं राहतं, खराब होत नाही. पण या ठिकाणी मी 3 माणसाचं जेवण करणार आहे, त्यामुळे एवढं कालवण वाटण आपण वापरतो आहे. आता मिक्सरचं भांडं याच्यामध्ये धुवून टाकायचं आणि आता सतत हलवत राहायचं. एक अर्धा मिनिटभर हलवायचं. नंतर 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकली. जरा तिखट कालवण छान वाटतं म्हणून जरा तिखट मसाला टाकला मी याच्यामध्ये आणि असं सतत हलवत राहायचं, कारण त्या मसाला तिखट हे सगळं वाटण एकत्र झालं पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थित हलवायचं. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं. साधारण मी ते ग्लासभर पाणी टाकलं. आपलं जसं कालवण करायचं त्या हिशोबाने पाणी आपण टाकायचं. आपलं कितपत करायचं कालवण, किती माणसाचं करायचं त्या हिशोबाने पाणी टाकायचं. हे मच्छीचं कालवण पातळ झालं तरी खायला चांगलं लागतं, असं काही नाही घट्टच असावं असं. आता चवीनुसार मीठ घालायचं. या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकलं, कारण आपण मच्छीला मीठ लावलेलं आहे. आता एक अर्धा मिनिटभर याच्यावरती आपण झाकण ठेवायचं, उकळी आणायची. आता उकळी आली, याच्यामध्ये आपण जरा 1-2-4 कोकमं टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये मच्छीचे तुकडे टाकायचे. सुरमई छान अशी मोठे असल्यामुळे आपली मच्छी छान असे उकळलेले 2 सुरमईचे तुकडे टाकले या ठिकाणी मी. आता याच्यावरती झाकण ठेवायचं, एक साधारण 5 मिनिट झाकण ठेवायचं. आता झाकण काढायचं आणि आपण मच्छीचे तुकडे उलटायचे, परत दुसऱ्या बाजून पण व्यवस्थित शिजण्यासाठी आपण उलटायचे आणि परत झाकण ठेवायचं. एक 2-4 मिनटं झाकण ठेवायचं आणि जरासं पाणी ओतायचं, कारण जरा घट्ट झाल्यासारखं वाटतं, त्यामुळे या ठिकाणी मी थोडं पाणी ओतते. साधारण 2 ग्लास पाणी लागते एवढ्या 2 मच्छी शिजवण्यासाठी किंवा कालवण तयार करण्यासाठी.
बघू शकता आपलं मच्छीचं कालवण छान तयार झालं. आता त्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकूया. बघू शकता मस्त कलर पण छान आला, तेलकट पण नाही, छान झालं कालवण आणि चवीला पण खूप मस्तच लागतं. आता आपण मच्छी फ्राय करायला घेऊया. आता आपण मच्छीला चिंच लावायला घेऊयात. या ठिकाणी मी अर्धा एक तास चिंच भिजत घातली होती आणि तेव्हा आपण चिंचाचं त्याचा रस काढायचा पाण्यात भिजत घातल्यामुळे त्यामुळे आपोआप ती भिजते पाण्यात आणि त्याचा कोळ निघतो. अशा पद्धतीने हा कोळ काढला आणि आता मच्छीला लावायचा. असं एकदम एका मच्छीला व्यवस्थित लावायचं, कारण ह्या मच्छी नाजूक असते त्यामुळे जास्त असं जोर लावून लावता येत नाही याला, म्हणून हलक्या हाताने चिंचेचा खोळ लावायचा याला. आता आपण ह्या मच्छीला लागणारं पीठ तयार करूयात. या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतले आणि याच्यामध्ये 2 चमचे रवा घेतला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे रवा आपण एकदम बारीक वापरायचा आणि सगळं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये मच्छी अशी बुडवून व्यवस्थित पीठ लावून अशी ती फ्राय करायला घ्यायची. या ठिकाणी तुम्ही नुसतं तांदळाच्या पिठात केलं तरी चालू शकतं किंवा नुसत्या रव्यामध्ये सुद्धा घोळून असं फ्राय केली मच्छी तरी चालू शकते. बघू शकता अशा पद्धतीने पिठात व्यवस्थित बुडवून घ्यायची. सगळ्या बाजूने एकसारखं पीठ लावायचं. अशा पद्धतीने सगळ्या मच्छीला असं पिठात एक आपण ज्या एक टाकू त्या दुसऱ्या मच्छीला असं पीठ लावायचं, दुसरे टाकायचे, एकदम लावून नाही ठेवायचं पीठ. आता एका भांड्यामध्ये मी 2 पळी तेल घेणार आहे. सुरुवातीला 1 पळी तेल घेतलं. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हा मच्छीचा तुकडा मी पिठात बुडवून ठेवलेला आहे. दोन्ही मच्छीचे तुकडे ठेवले. आता याच्यावरून 1 पळी अजून तेल आपण सोडायचं. बघू शकता मस्त आपले एक बाजू छान झाले. अशा पद्धतीने उलटायचं. आता दुसरी बाजू पण आपली छान तेलात होत आली. बघू शकता छान आपली मच्छी असं छान कलर आला, त्याला चांगल्या पद्धतीने फ्राय झालेली आहे. आता अशा पद्धतीने सगळी मच्छी आपली फ्राय करून घ्यायची. याआधी मी चिकनची थाळी टाकलेली, अगदी कोकणात मिळते अशी कोकण स्पेशल अशी त्या चिकन थाळी टाकलेली, तीसुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा. आता आपण तांदळाचा भगार भात करायला घेऊया. या ठिकाणी मी एका भांड्यात 1 चमचाभर तूप टाकलं. त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला, 3 वेलची, 3 लवंग आणि 5-6 मिरी टाकल्या. हे तेलात आपण चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी तांदूळ धुवून घेतला 1 वाटी, तो आता याच्यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा. परत असताना वास खूप छान येतो याचा, त्यामुळे जरा जास्तच 1-2 मिनिटभर परतायचा. आणि एका बाजूला मी गरम पाणी उकळत ठेवलं. या ठिकाणी मी 3 वाट्या पाणी गरम करून घेतलं आणि आता भातात टाकलं शिजण्यासाठी. तर काय आता एकदमच पाणी टाकलं की आपल्यासारखं पाणी टाकत बाहेर भात करायचं म्हटलं तर सारखं बघायला लागतं पाणी किती लागतं आहे किती नाही, टाकत राहायला लागतं. त्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घेतला, त्याला 3 वाटी पाणी घेतलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडंच टाकायचं, कारण आपलं मच्छी कालवण सगळ्यात मीठ आहे, त्यामुळं खारट होण्यापेक्षा आपण थोडं मीठ कमीच टाकायचं. बघू शकता आपल्या भात एकाच ह्याच्यात आपण छान शिजला गेला, पाणीसारखं बघायला लागलं नाही, पण एकदा मध्ये दांडी मारायची भातामध्ये. आता आपण मच्छीबरोबर खाण्यासाठी तांदळाची भाकरी करूयात. या ठिकाणी मी 2 वाट्या पीठ घेतलं तांदळाचं आणि त्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी कडक उकळतं पाणी टाकलं आणि आपलं थंड पाण्याचा वापर करून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. या ठिकाणी आपल्या 4 भाकरी होतील. बघू शकता 4 गोळे मी करून घेतले आणि एका परातीत थोडंसं पीठ टाकायचं आणि त्याच्यावरती गोळा ठेवायचा पिठाचा आणि छान मस्त भाकरी थापायची. तांदळाची भाकरी अगदी सोपी करायला, काही अवघड नाही. अशा पद्धतीने केली तुम्ही तर पटकन तुम्हाला जमेल भाकरी. छान आपली पातळ भाकरी थापून दिली ती अशा पद्धतीने तव्यात टाकायची, पिठाची बाजू वरती घ्यायची आणि त्याला आता वरून पाणी लावायचं. बघू शकता छान आपली भाकरी झालेली आहे. आता आपली एका बाजू झाली भाकरीची, आता ती उलटूयात अशा पद्धतीने उलटायची. आता दुसरी बाजू पण झाली, आपण ती आता गॅसवरती अशा पद्धतीने भाजून घ्यायची. तुम्ही तव्यात भाजली तरी चालेल, तव्यात येत असेल तर, पण शक्यतो मी अशीच गॅसवरती भाजते कारण फुगते पण मऊसूद भाकरी छान होते. बघू शकता किती छान आपली पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी झाली. अशा पद्धतीने आपल्या 4ही भाकरी करून घ्यायच्या. आता आपण नारळाची सोलकढी करायला घेऊयात. या ठिकाणी मी वाटीभर खोबरं घेतलं किसलेलं आणि आपण नारळ फोडून जे पाणी निघतं ते पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये वापरले आणि ते 1 अर्धा तास मी कोकम भिजत घातले होते. ते अशा पद्धतीने जरा चुरायचे आणि त्याचं पाणी आपण ह्या कढी करण्यासाठी वापरणार आहे. बघू शकता कसं छान आपलं पाणी निघालं. अर्धा तास जास्त नाही भिजत घातले मी तरी छान निघालं त्याचं पाणी. आणि ह्या खोबऱ्यात ओतायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि त्यामध्ये ते जरासं मिरची आणि आलं टाकले आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं.
आणि या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये गाळणी ठेवली आणि त्याच्यावरती फडकं ठेवलं आणि अशा पद्धतीने मी खोबऱ्याचं पाणी गाळून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीने पटकन असं निघतं. आता आपण दूध काढून झालं ह्याच्यातला चौथा जो उरला तो परत एकदा मिक्सरमध्ये फिरवायचा. त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आपल्याला जसं पाणी हवं त्या पद्धतीने आपण पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आता ह्याचं पण आपण व्यवस्थित दूध काढून घ्यायचं. बघू शकता छान आपल्या फडक्याने दूध निघतं. आज त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. आता मस्त आपली सोलकढी तयार झाली. आपली छान अशी सोलकढी तयार झाली. आता आपण फिशची थाळी करायला घेऊया. या ठिकाणी मी सुरुवातीलाच भात सर्व केला, भाकरीसुद्धा केली. आता आपण मच्छीचं कालवण एका प्लेटमध्ये काढायचं. बघू शकता छान आपल्या कालवणाला कलर पण मस्त आला आहे. आता मच्छीचं कालवण आपल्या डिशमध्ये सर्व करून झालं आहे. आता आपण फ्राय केलेली मच्छी सर्व करूया. बघू शकता आपली मच्छी छान फ्राय झालेली आहे. आपलं छान ताट भरून झालं आहे. आता आपण मस्तपैकी थंडगार अशी सोलकढी आपण सर्व करूयात. बघू शकता किती छान सोलकढी झालेली आहे आपली. तर कशी वाटली आपली फिश थाळी ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हीसुद्धा अशी करून बघा, कशी झाली ती कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्राय किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ घेऊन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.